वेगवेगळ्या प्रथा परंपरेच्या यात्रा साजऱ्या होत असतात. आज आपण अशीच एक यात्रा पाहणार आहोत जिची फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात चर्चा असते. ती म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात होणारी बावधनची सुप्रसिद्ध बगाड यात्रा. अरे गावकऱ्यांनो, अरे झाली का नाही तयारी? बगाड यात्रेचा मोठा दिवस आहे. उरका उरका. अय बाळू, अरे बगाड बघ कुठपर्यंत पोचलंय. अहो सरपंच, पोचला असेल. मी तेवढी छान पोळी संपून आलो. तुम्ही चला पुढे. अरे बाया, कुठे निघालास? नाव सगळी बैल तरी इथंच आहे ती. घ्या ती बैल, जाऊ सगळी संगच. हे काय चाललंय? आजच्या काळात पण बगाड उचलून फिरायचं? ही परंपरा जुनी झाली ना. आत्ताचा काळ किती आधुनिक आहे आणि तुम्ही आज त्याच जुन्या परंपरेत अजून अडकून बसलाय. अरे राहुले, तू आला असतील बर का पुण्यावरनं. आपली बगाड यात्रा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं माणसं येतात. ती कशाला रे? गावची पिढ्यानपिढ्या जपत आलेली परंपरा पाहण्यासाठी, गावकऱ्यांचा बगाडावर असणारा विश्वास पाहण्यासाठी येते. तुझ्या आधुनिकता पाहण्यासाठी नाही ते. अरे राहुल, परंपरा ती नसते जी मागे नेते, परंपरा ती असते जी माणसाला जोडते. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण या बगाडामुळे शेतीचे नुकसान आणि बैलांचं हाल होतं, त्याचं काय? अरे राहुल्या, बगाडामुळे शेताचं नुकसान होत नाही, तर गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे ज्या शेतातून बगाड जातं त्या शेतात चांगल्या प्रमाणात पीक येतं. आणि हो राहुल, त्या बगाडात बैलांचे हाल होत नाही, तर हे बगाड पेलण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्या खिल्लार बैलांमध्येच असते. आणि हो राहुल, इथे रील नाही, रिअल संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा चालते. मला माफ करा, आज कळलं ही परंपरा जुनाट नाही, ही महाराष्ट्राची शान आहे. मी पण या बगाड यात्रेत सहभागी होऊ शकतो का? अरे हो की मग, तुला कोण नाही म्हणले? पण ढोल नीट वाजव, नाहीतर लोक बगाड सोडून तुला उचलतील. हे बाळू नंदू, बाजाला असायचं. घ्या बैल, चला नदीवर. बर का मंडळी, बगाड यात्रा म्हणजे फक्त आपली यात्रा नसते, ही आपली परंपरा आहे. हो, ही आपली संस्कृती आणि ती आपण जपलीच पाहिजे. एका माणसाच्या नवस फेडण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येतं. आज हे की तुम्हाला कुठल्या गावात दिसणार आहे हो. हा, आणि हो, जाता जाता युवा पिढीला एक सांगतो, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत ही आपली परंपरा आजरामरच राहिली पाहिजे बर का. तुझा केळा कपाळी तांगले उंच आभाळी, काशीनाथ तुझा केळा कपाळी तांगले उंच आभाळी, मायेच्या झुल्यात बगाड्या झुलतो बगाडाला. चांग भल बोला नाथच, चांग भल बोला, चांग भल बोला नाथच, चांग भल बोला.